असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM पक्षाला महाराष्ट्राच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये 125 पेक्षा जास्त जागा मिळाल्या. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजपर्यंत MIM या पक्षाला एवढं मोठं यश प्राप्त झालं नव्हतं. आता MIM या पक्षाला मिळालेलं यश हे भाजपच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाची प्रतिक्रिया आहे की मुस्लिम मतांच्या आधारावर राजकारण करणाऱ्या महाराष्ट्रामधील प्रस्थापित राजकीय पक्षांचं यश आहे. या संदर्भात चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत. 2014 पासून भारताच्या राजकारणामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाला मोठ्या प्रमाणावर महत्त्व आलेलं दिसून येतं. विशेषतः भारतीय जनता पक्ष जो आहे हा भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादाच्या आधारावर राजकारण करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि भारतीय जनता पक्षाचं जे हिंदुत्ववादी राजकारण आहे या हिंदुत्ववादी राजकारणाला उत्तरेमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. भाजपचं जे हिंदुत्ववादी राजकारण आहे त्या राजकारणाची स्पष्ट भूमिका अशी आहे की 80 विरुद्ध 20, म्हणजे 80% जो हिंदू समाज आहे या 80% हिंदू समाजाला एकत्रित करून त्यांची एक गठ मतं जर पदरात पाडून घेतली तर 20% मुस्लिम मतांची आमच्या पक्षाला आवश्यकता नाही. म्हणून भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकी असो किंवा विधानसभा निवडणुकी असो या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजातल्या उमेदवारांना तिकीट देत नाही. तर भाजपची हा हिंदुत्वाचा जो उत्तरेचा पॅटर्न आहे हाच उत्तरेचा पॅटर्न महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देखील विधानसभा निवडणुकीमध्ये आलेला दिसून येतो. कारण विधानसभा निवडणुकीमध्ये कटेंगे तो बटेंगे, भगवा राजकारण, ओट जिहाद असे हिंदुत्ववादाला अनुकूल असलेले शब्द जे आहेत ते शब्द मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले. विधानसभा निवडणूक असो किंवा नगरपालिका निवडणूक असो किंवा कोणतीही निवडणूक असो, भारतीय जनता पक्ष हा प्रामुख्याने एखादा नरेटिव्ह सेट करतो आणि त्या नरेटिव्हच्या आधारावर निवडणुका जिंकून घेण्याचं तंत्र जे आहे ते भारतीय जनता पक्षाने साध्य केलेलं आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या नरेटिव्हमध्ये राष्ट्रवाद, हिंदुत्व या ज्या दोन गोष्टी आहेत या प्रामुख्याने त्या नरेटिव्हमध्ये त्या मुख्य भूमिका बजावतात. आणि भारतीय जनता पक्षाने जो नरेटिव्ह उभा केलेला आहे, विशेषतः धार्मिक ध्रुवीकरणाचा जो नरेटिव्ह उभा केलेला आहे, या धार्मिक ध्रुवीकरणाच्या नरेटिव्हला पर्यायी कार्यक्रम देण्याचा प्रयत्न काँग्रेस असेल किंवा महाराष्ट्रामधले इतर जे धर्मनिरपेक्ष पक्ष असतील त्यांच्याकडून फारसा प्रयत्न केला गेला नाही. उलट त्यांनी भाजपचा जो हिंदुत्वाचा जो नरेटिव्ह आहे या नरेटिव्हला प्रत्यक्ष विरोध करण्याऐवजी किंवा पर्यायी कार्यक्रम मांडण्याऐवजी सॉफ्ट हिंदुत्ववादाचा वापर जो आहे तो सॉफ्ट हिंदुत्ववादाचा वापर केलेला दिसून येतो. वास्तविक मुस्लिम समाज हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष असेल, समाजवादी पक्ष असेल किंवा महाराष्ट्रामधले इतर जे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत त्यांच्या पाठीमागे गेल्या अनेक निवडणुकांपासून उभा राहिलेला दिसून येतो. परंतु या पक्षांनी मुस्लिम समाजामध्ये जे हिंदुत्वाच्या राजकारणामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, भीतीची भावना निर्माण झालेली आहे, ही दूर करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये जो न्यूनगंड निर्माण झालेला आहे हा न्यूनगंड दूर करण्यासाठी फारसे प्रभावी प्रयत्न न केल्यामुळे हा जो समाज आहे हा हळूहळू काँग्रेसपासून, समाजवादी पक्षापासून तुटलेला दिसून येतो. आणि मुस्लिम समाजामधला हा जो संभ्रम तयार झालेला आहे किंवा मुस्लिम समाजामध्ये एक जो भयगंड निर्माण झालेला आहे किंवा जी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे याचा नेमका फायदा MIM पक्षाने
उचललेला दिसून येतो. कारण MIM पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हातपाय पसरण्याचा प्रयत्न गेल्या अनेक दिवसांपासून सुरू ठेवलेला होता, परंतु या प्रयत्नाला फारसं यश जे आहे ते मिळालेलं दिसून येत नाही. परंतु मुंबई महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिका असेल, या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या पक्षाला जवळपास 125 जागा ज्या आहेत त्या 125 जागा मिळालेल्या दिसून येतात. तर याच्या मागचं कारण काय आहे की MIM पक्षाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश का मिळालं? मनसेसारखा पक्ष आहे त्याच्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या, समाजवादी पक्षापेक्षा जास्त जागा मिळाल्या, म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रस्थापित पक्षांपेक्षा जास्त जागा या पक्षाला का मिळाल्या? याचं महत्त्वाचं कारण असं आहे की MIM पक्ष जो आहे या पक्षाने आपल्या रणनीतीमध्ये प्रामुख्याने बदल केलेला दिसून येतो. विशेषतः असदुद्दीन ओवैसी असतील, इम्तियाज जलील असतील, यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विशेषतः मुस्लिम समाजामधला जो उच्च शिक्षित तरुण आहे, या उच्च शिक्षित तरुणांमधला जो असंतोष आहे तो असंतोष मोठ्या प्रमाणावर हेरला. कारण मुस्लिम समाजाच्या हितसंबंधाबद्दल काँग्रेस असेल, समाजवादी पक्ष असेल, यांनी अनेकदा दावा केलेला असला तरी प्रत्यक्षामध्ये त्यांनी फारसं काम केलेलं नाही. मुस्लिमांच्या एक गठ्ठा मतं त्यांनी घेतलेले आहेत, पण मुस्लिमांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी फारसे ठोस उपक्रम या पक्षांनी न आणल्यामुळे MIM पक्षाने ही बाजू हेरली आणि असदुद्दीन ओवैसी असतील, इम्तियाज जलील असतील यांनी महाराष्ट्राच्या महानगरपालिका निवडणुका ज्या आहेत या महानगरपालिका निवडणुकींमध्ये मुस्लिमांसंदर्भातले जे प्रश्न असतील, त्यांचे जे मूलभूत प्रश्न असतील, या मूलभूत प्रश्नावर प्रामुख्याने निवडणुकीमध्ये चर्चा घडून आणली. म्हणून महाराष्ट्रामधले जे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत की जे स्वतःला धर्मनिरपेक्षतेचे राखणदार म्हणतात, अशा पक्षांपासून भ्रमनिरास झालेला मुस्लिम तरुण जो आहे तो मुस्लिम तरुण मोठ्या प्रमाणावर MIMच्या पाठीमागे उभा राहिला, म्हणून देखील MIMला यश मिळालेलं दिसतं. दुसरी महत्त्वाची रणनीती MIM पक्षाने आखलेली दिसून येते ती म्हणजे इतर पक्षामधले जे नाराज असलेले जे मुस्लिम नेते आहेत या मुस्लिम नेत्यांना आपल्याकडे वळवून आपल्या पक्षामार्फत तिकीट देऊन त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न जो आहे तो निवडून आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. उदाहरणार्थ मुंब्रामध्ये शहर शेख नावाची तरुणी आहे किंवा युनुस शेख आहेत, हे जे दोन्ही आहेत हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी गेल्या अनेक वर्षापासून जोडलेले नेते होते. परंतु युनुस शेख यांची मुलगी सहर शेख यांना तिकीट न मिळाल्यामुळे ते राष्ट्रवादीबद्दल नाराज झाले आणि अशा उच्च शिक्षित तरुणीला MIM पक्षाने उमेदवारी दिली आणि ती मोठ्या प्रमाणावर निवडून आल्यामुळे ती निवडून आल्यानंतर तिने जी मीडियाला इंटरव्ह्यू दिली त्याच्यामध्ये कैसा हराया, मुंब्रा हिरवा करण्याची भाषा किंवा तिच्या समर्थार्थ इम्तियाज जलील जे आहेत त्या इम्तियाज जलीलने महाराष्ट्र हिरवा करण्याची भाषा, हा जो MIM पक्षामध्ये जो कॉन्फिडन्स आलेला आहे हा कॉन्फिडन्स येण्यामागे प्रामुख्याने मुस्लिम समाजाचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा त्यांना मिळालेला आहे आणि त्या पाठिंब्यामुळे एवढ्या कॉन्फिडन्सने ते अशा प्रकारची विधानं जी आहेत ती विधानं करतायत. अर्थात MIM पक्षाच्या यशामध्ये फक्त मुस्लिमांचा वाटा नाही, अर्थात MIM पक्षाच्या बहुसंख्य जागा ज्या आहेत त्या मुस्लिम बहुल भागामध्ये निवडून आलेल्या असल्या तरी 125 उमेदवार जे आहेत या 125 उमेदवारांमध्ये 6 उमेदवार हिंदू आणि बौद्ध धर्माचे देखील निवडून आलेले आहेत. विशेषतः MIM पक्षाने हिंदूंमधल्या ज्या अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत किंवा मागासलेले वर्ग आहेत, बौद्धांमधले मागासलेले वर्ग आहेत, त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची मतं जी आहेत ती पदरात पाडण्याचा प्रयत्न केला. आम्ही कसे धर्मनिरपेक्ष आहेत हे दाखवण्यासाठी उबाळे नावाचा जो तरुण आहे, शिक्षक तरुण आहे, मुंबईमध्ये त्याला तिकीट दिलं, निवडून आणलं आणि नुसतं निवडून आणलं नाही, वास्तविक MIMचे जास्त मुस्लिम नगरसेवक असताना देखील उबाळे यांना गटनेतेपदी जे आहे ते गटनेतेपदी निवड केली. तर ही जी भूमिका आहे MIMची ती भविष्याची राजकारणाची नांदी जी आहे ती नांदी दिसून येते. विशेषतः आपल्या देशामध्ये अनेक नागरी समस्या अस्तित्वात असताना
या नागरी समस्यांवर महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत, या निवडणुकींमध्ये फारशी चर्चा जी आहे ती चर्चा घडून आलेली दिसत नाही. विशेषतः मुस्लिमांची वोट बँक म्हणून काँग्रेस किंवा इतर जे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत त्यांनी मुस्लिमांची जी वोट बँक म्हणून वापर केला, पण त्यांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या मूलभूत समस्यांकडे फारसं लक्ष दिलं नाही. म्हणून MIMचे जे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत ते वारिस पठाण यांनी असं मत व्यक्त केलं आहे की MIMला एवढं यश का मिळालेलं आहे, तर या यशामागे मुख्य कारण असं आहे की नागरी भागामध्ये जे मूलभूत प्रश्न निर्माण झाले, या मूलभूत प्रश्नासंदर्भात ज्या मुस्लिम समाजाने ज्या प्रस्थापित पक्षांना मतं दिली, या पक्षांनी मुस्लिम समाजाचे मूलभूत प्रश्न जे आहे ते मूलभूत प्रश्न सोडवले नाही. परिणामतः मुस्लिम समाज हा प्रस्थापित पक्षांवर नाराज झाला आणि MIM पक्षाच्या पाठीमागे उभा राहिला. कारण असदुद्दीन ओवैसी असेल किंवा MIMचे जे इतर नेते असतील यांनी भाषणामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाला प्राधान्य देण्याऐवजी विकासावर देखील निवडणुकीमध्ये फोकस केला. म्हणजे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने हिंदुत्ववाद, विकास आणि राष्ट्रवाद यांचं मिश्रण करून यश प्राप्त केलं, त्याच पद्धतीने MIM पक्षाने धार्मिक ध्रुवीकरण, मुस्लिमांचा विकास, मुस्लिम समाजाच्या हितसंबंधाला महत्त्व आणि मुस्लिमांशी समकक्ष असलेले इतर हिंदू समाज, मागासलेला हिंदू समाज की ज्याच्यावर हिंदुत्ववादाचा फारसा प्रभाव नाही, यांची सांधेजोड करून प्रामुख्याने हे यश जे आहे हे यश प्राप्त केलेले आहे. म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये MIM नावाचा एक नवा खेळाडू जो आहे, तो नवा खेळाडू या निवडणुकीच्या निमित्ताने पुढे आलेला दिसून येतो आणि भविष्यामध्ये विशेषतः मुस्लिम बहुल असलेल्या एरिया जो आहे, या मुस्लिम बहुल असलेल्या एरियांमध्ये धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर राजकारण करणारे जे पक्ष आहेत, या पक्षाच्या दृष्टीने अडचणी ज्या आहेत त्या अडचणी वाढणार आहेत. तर या पद्धतीने MIM पक्षाला मिळालेला जो विजय आहे, हा विजय हा प्रामुख्याने नुसता धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारे मिळालेला विजय नसून या महाराष्ट्रामधले धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर प्रस्थापित राजकारण करणारे जे पक्ष आहेत त्यांना मुस्लिम समाजाचा फक्त वोट बँक म्हणून वापर करता आला, त्यांचा विश्वास न जिंकता आल्यामुळे त्या पक्षाचं अपयश म्हणून देखील हा विजय मिळालेला आहे. तर या पद्धतीने MIM पक्षाला मिळालेलं यश, त्या यशाचं कारणं काय आहेत याची सविस्तर चर्चा आपण केली. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा, शेअर करावा, माझं चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचा बटन दाबा.